नमस्कार. ही नवी पॉडकास्ट मालिका सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हॉर्टा ब्रँडच्या माध्यमातून आरोग्याप्रती जनजागृती करणे हे आमचे ध्येयच आहे. बऱ्याच लोकांचा हाच प्रश्न असतो की आम्ही घरचं ताजं अन्न खातो, मग अजून गोळ्या किंवा पावडर कशाला? पण वस्तुस्थिती थोडी वेगळी आहे. आजच्या धावपळीच्या युगात आपल्या शरीराला खरंच सप्लिमेंट्सची गरज आहे का? आम्ही या विषयावर चर्चा करणार आहोत. चला, आपणही या गप्पांमध्ये सहभागी होऊयात. नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या स्पेशल पॉडकास्टमध्ये. आपल्याला सगळ्यांना असं वाटत असतं की आहारामध्ये सप्लिमेंट्सची खरंच गरज आहे का? यासाठीच आज गप्पा करायला आज आपण बोलवलं आहे अस्मिता मॅडमना. आपल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची आपण त्यांच्याकडनं उत्तरं जाणून घेऊयात. नमस्कार मॅडम. नमस्कार. खूप प्रश्न आहेत, त्याच्यामुळे ते खरंच मी लिहूनच आणलेत बघाच. अगदी छान. तर आता करूया सुरुवात. हो, नक्की. लोक म्हणतात की माझं डाएट चालू आहे, तर डाएट आणि न्यूट्रिशन त्याच्यामध्ये काही फरक आहे का? हो, डाएट आणि न्यूट्रिशनमध्ये फरक आहे. डाएट म्हणजे कसं असतं की डायबेटिक, समजा एखादा डायबेटिक पेशंट आहे तर ते त्याला लो ग्लायसेमिक आपण डाएट द्यायला लागतो त्याला. त्याचा तो बदल केलेला आहे ना खाण्यामध्ये, त्याचा खाण्याचा बदल करतो डाएट असं. आणि न्यूट्रिशन म्हणजे हे सस्टेनेबल, की आपल्याला लॉंगिव्हिटीसाठी आपल्याला जे काय न्यूट्रिशन आपल्याला रोजच्या रोज लागतं, आपल्याला जे आपल्याला अन्नातून मिळत नाही किंवा आपल्या रेग्युलर डाएटमधून जे मिळत नाही, त्या ज्या काही सप्लिमेंट लागतात ते न्यूट्रिशन. अच्छा, ते न्यूट्रिशन. म्हणजे हे लोक म्हणतात की आम्ही तर रोज पोळी भाजी भाकरी कोशिंबीर असं सगळा चौरस आहार घेतो, ताक घेतो. मग असं असताना सुद्धा त्या सगळ्यांना पण न्यूट्रिशनची गरज आहे का? सप्लिमेंट्सची गरज आहे का? हो, मायक्रोन्यूट्रियनची किंवा B12 किंवा तुमचं प्रोटीन या सगळ्याची डेफिशियन्सी असू शकते. कारण आपलं इंडियन डाएट जे आहे ना त्याच्यामध्ये प्रोटीन डेफिशियंट डाएट आहे. कारण कार्बोहायड्रेट खूप जास्त आहे. कार्बोहायड्रेट आपण आपलं जे म्हणत आहे ते जास्त आहे. त्यामुळे आपण म्हणतो बघा आपल्याकडे डायबेटिकचे पेशंट खूप आहेत. हो, खूप पेशंट आहेत. भारताला तर डायबिटीसची राजधानी म्हटलं जातं. कारण त्याला आपलं खाण्याचा पॅटर्न याच्यामध्ये फायबर घेतो, हे घेतो, सगळं जरी म्हटलं ना तरी सुद्धा म्हणजे NIN जे आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन, यांनी आपल्याला काही एक डाएटरी रेकमेंडेशन्स आपल्याला सांगतं की किती असायला हवं, इंडियन लोकांमध्ये किती प्रोटीन असायला पाहिजे, किती फायबर असायला पाहिजे. ह्याच्यामध्ये प्रोटीन हे तुमच्या वजनाच्या एवढं प्रोटीन असावं. अशी म्हणजे 60 किलो वजन असेल तर 60 किलो साधारण 60 ग्रॅम प्रोटीन रोज घ्यायला पाहिजे असं एक रेकमेंडेशन आहे. ते तर प्रॅक्टिकली कोणाचंच होत नाही. त्यामुळे ते जरी तुम्ही रोज 60 ग्रॅम प्रोटीन दिवसभरात आपण नाही घेऊ शकत आपण. त्यामुळे मग डेफिशियंट आहेच. फायबरचं तीच परिस्थिती आहे. फायबरला 25 ग्रॅम फायबर पर डे जर घ्यायचं म्हटलं तर 1 किलो काकडी खाली तर 5 ग्रॅम फायबर मिळतं. अरे बापरे. पण 1 किलो काकडी सगळ्यांनी मिळून सुद्धा कोशिंबीर करतो का? किंवा अर्धी वाटी कोशिंबीर किंवा एक मेथीची जुडी आपण जर म्हटलं, आपल्याला ग्रीन व्हेजिटेबलचे बेनिफिट पाहिजे असं आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला 1/3 मेथीची जुडी रोज घेतली तर तुम्हाला ते एका माणसासाठी सांगते मी, तर 1/3 मेथीची जुडी जर रोज घेतली तर तुम्हाला ग्रीन ते सगळे जे बेनिफिट आहेत ते तुम्हाला मिळू शकतात. आपण एक मेथीची जुडी आणणार, त्याचे थोडे पराठे करणार, त्याची थोडी भाजी करणार, असं सगळं करून ती पूर्ण फॅमिली खाणार. बरोबर आहे. म्हणजे फायबर, मी फायबर घेतो, मी हे घेतो, म्हणजे माझ्या दृष्टीने त्याला काही फार महत्त्वाचं म्हणजे काही त्यातनं मिळतच नाही फायबर आपल्याला. त्यामुळे मग अशा वेळेला तुम्हाला सप्लिमेंटची गरज लागू शकते. आणि खाण्याचे प्रकार प्रत्येकाचे आवड निवड आहेत. आम्हाला हे आवडत नाही, ते आवडत नाही, तो पण प्रकार खूप असतो. त्याच्यामुळे डेफिशियन्सी निर्माण होतात. म्हणजे सगळं जरी रोज खात असलं तरी सुद्धा डेफिशियन्सीज होऊ शकतात. त्याचा अभ्यास करायला हवा. पण मग प्रत्येकालाच कमी अधिक प्रमाणात सप्लिमेंटची गरज आहे असं तुम्ही म्हणताय? हो,
प्रत्येक पण ते आधी त्याचा अभ्यास करायला पाहिजे, त्याचे क्लिनिकली सिम्पटम आणि त्याचे पॅथॉलॉजिकल रिपोर्ट बघून आपण ते सांगू शकतो की यांना गरज आहे का नाही गरज आहे. आता पूर्वी आपण म्हणजे शिवाजी महाराजांच्या वेळेला त्या लोकांनाही फायबर तेव्हा लागत नव्हतं का, प्रोटीन लागत नव्हतं का त्यांना, ते लोक 8-8 भाकरी खात होते, एक्सरसाइज करत होते. बरोबर. सगळं मोठं मोठं विचारणार हो होते की एवढं पूर्वीच्या सगळं काळी काही आपल्याला गरज नव्हती का, आपण नव्हती तर का म्हणजे होती. त्यावेळेला तर भरपूरच म्हणजे आहार होता हा मोठा जास्त असा, पण लोक सप्लिमेंट्स तेव्हा कुठे काय होतं, पण फिट संबंध होते नव्हता, लोक. फिट होते लोक. आपल्या ह्याच्या आई आपल्या आयांचीच गोष्ट करा, ते आपल्यापेक्षा नक्की कष्टिक होत्या जास्त. आणि आपली मुलं आपली मुलं आणखी आहे, म्हणजे माझ्या मुलीचे रिपोर्ट एवढे चांगले नाहीये जेवढे माझे चांगले आहेत. जेव्हा आम्ही DNA वगैरे सगळे रिपोर्ट केले त्यावेळेला लक्षात आलं की आपण पण बरे आहोत यांच्यापेक्षा. ही गोष्ट आहे. ओके. पण मग ती सगळी प्रत्येकानेच घ्यायला पाहिजेत अशी काही सप्लिमेंट्स असतात का, की ही प्रत्येकाने नाही, मी घ्यावी? म्हणेन की आधी तुमचं रिपोर्ट बघितले, तुम्हाला त्रास बघितल्याशिवाय असं त्याच्यावर काही कमेंट करणं काही बरोबर नाही अशा काही गोष्टीसाठी. प्रोटीन आणि फायबरची असू शकते, म्हणजे कारण की ती डेफिशियंट आहे नक्कीच आहे, म्हणजे सगळ्यांच्या डाएटमध्ये डेफिशियंट आहे. भारतीयांनी सगळ्यांनी प्रोटीन आणि फायबर घ्यायलाच पाहिजे, फायबर घ्यायला पाहिजे, तो तर सप्लिमेंट म्हणून घ्यायला पाहिजे, सप्लिमेंट घ्यायला पाहिजे आहे. किंवा मग आपण खाण्यातून ऍडजस्ट करू शकतो. सप्लिमेंट म्हणजे असे काही नाही, पण खाण्यातूनही करू शकतो ऍडजस्ट आपण. त्याच्यामध्ये अंडे खाऊ शकेल, जे लोक अंडे खात आहेत, नॉनव्हेज खात आहेत, काही पनीर खाऊ शकतात आहे, किंवा काही प्रोटीनमध्ये काही म्हणजे थोडं उसळींचं प्रमाण वाढवलं, ते सगळं त्या माणसाला डायबिटीस आहे का, कार्डियक काही प्रॉब्लेम आहे का, हे सगळं बघून आपण त्याचं डाएट बॅलन्स करून देऊ शकतो त्यांचं. आणि अधनमधनं आपण असं बघत असतो की एखाद्या डायटरी सप्लिमेंटची एकदम बूम येते, हो, की एकदम सगळे अचानक सोया फूड खायला लागतात, हो, किंवा सगळेजण एकदम मॅग्नेशियमच्या गोळ्या घ्यायला लागतात. बरोबर. तर या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? ते माझ्या दृष्टीने ते चूकच आहे, चूकच आहे. तुमची स्वतःच्या बॉडीला काय गरज आहे हे पाहिल्याशिवाय, सप्लिमेंट आहे शेवटी ती. तुमचं रोजचं जेवण परिपूर्ण असायला पाहिजे, जे नाही तेवढं तुम्ही बाहेरून घ्या. पण म्हणजे माझा मित्र घेतो किंवा मैत्रीण घेते म्हणून मी मॅग्नेशियम घेते किंवा मॅग्नेशियम सप्लिमेंट मध्ये पण वेगळं आहे. तुम्हाला ब्रेन प्रॉब्लेम असेल तर वेगळं, काही डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम असेल तर वेगळं तुमचं, असं पण आहे, असं पण आहे. त्यामुळे तुम्हाला कुठली सप्लिमेंट पाहिजे हे केल्याशिवाय आपण हा घेतो म्हणून असं तर डाएट म्हणजे उपयोगच नाही काही. मला असं विचारायचं आहे की अशी काही सप्लिमेंट्स असतात का की जी कोणीही घेतली तरी चालतात? हो, प्रोटीन आणि फायबर, ओमेगा 3 ही सप्लिमेंट सगळ्यांनी घ्यायला काही हरकत नाहीये. आता प्रोटीनसाठी आपण म्हणू की अंड खा, पनीर खा, हे जे आहेत, आणि डेली तुमच्या नीड ज्या आहेत त्या मॅच करायला पाहिजे. आता एक अंड जर घेतलं समजा तर साधारण 5 ते 6 ग्रॅम प्रोटीन जातं त्याच्यामध्ये. तरी सुद्धा 60 किलो वजनाच्या माणसाला 10 अंडी खायला पाहिजे. 10 अंडी खायला पाहिजे. तर प्रॅक्टिकली 10 अंडी कोणी खाऊ शकत नाही. बरोबर. आवडत नाही, खाणार नाही कोणी. बरोबर. पनीर हे म्हणलं तर 100 ग्रॅम मध्ये 18 ग्रॅम जातं पनीर. तरी किती जण, हो 100, त्याच्यावर बाकी फॅट वगैरे पण जातात, नुसतं प्रोटीन जात नाही, जात नाही. मग सोया झालं, त्याच्यानंतर म्हणून नाही असे वेगवेगळे प्रकार सगळे आले सगळ्या याच्यामध्ये, पण ते सगळं जेवणामध्ये बॅलन्स करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि 10 अंडी जर खाल्ली तर आपण मग दुसरं काही खाऊ शकणार, ते पचलं तर पाहिजे, कारण कार्बोहायड्रेटची पण शरीराला गरज आहे. बरोबर आहे. तुम्ही प्रोटीन घ्यायचं म्हटल्यानंतर कार्बोहायड्रेट घेतले नाही असं नाही चालणार आहे. ते पूर्वी एक अशी एक स्टोरी आहे, ॲटकिन स्टोरी म्हणतात त्याला. त्या स्टोरीला असं झालं होतं की त्यावेळेला प्रोटीन फक्त प्रोटीन 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 घेत राहिले आणि कार्बोहायड्रेट टोटली बंद केलं होतं. मग ते सगळं बारीक झाल्या, सगळं झाल्या. पण मग ज्यांनी ते डाएट फॉलो केलं होतं ते सगळ्या चिडचिड्या, त्यांचे प्रचंड मूड स्विंग झाले, स्किन स्क्रिंग झाली, त्यांना काही हे सुधरे ना सगळ्या ह्याच्यामध्ये. मग तो ॲटकिन डिसीज म्हणून असं तो एक मान्य झाला. म्हणून मग ते कार्बोहायड्रेट सुद्धा महत्वाचे आहेत, त्याचे सुद्धा महत्वाचे आहेत त्याच्यासाठी. म्हणजे म्हणून सगळं पाहिजे, बॅलन्स आहारला महत्व आहे. सकस आणि बॅलन्स्ड आहार आपला असला पाहिजे, म्हणजे त्यात प्रोटीनही असलं पाहिजे, कार्बही असले पाहिजे, फायबरही असले पाहिजेत, बरोबर, विटामिन्सही त्यातनं मिळायला पाहिजे. तुमचं ऍब्सॉर्प्शन बरोबर होते का तेही बघायला पाहिजे. दही खायला सांगतो आपण, कारण की प्रोबायोटिक साठी म्हणून. बरोबर आहे, दही खायला पाहिजे. त्याच्यानंतर मग त्याच्यासाठी कसं खायचं, कुठल्या फायबर गेला, म्हणजे प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक. प्रीबायोटिक इज फायबर, अच्छा, आणि प्रोबायोटिक म्हणजे दही, योगर्ट वगैरे हे जे आहेत, हे सगळं तुम्ही मेंटेन करत राहिलं तर तुमचा गट फ्लोरा पण मेंटेन होईल. बरोबर. गट फ्लोरा मेंटेन झाला तर तुम्हाला हे जे मायक्रोन्यूट्रियनच्या काय डेफिशियन्सीज आहेत त्या पण तुमच्या कमी होतील. आता ह्याला गटला सेकंड ब्रेन म्हणतात. हो, आता सध्या नवीन आहे की गटला सेकंड ब्रेन म्हणतात, कारण की
सिरोटोनिन वगैरे जे आहेत किंवा जे काय हॅपी हॉर्मोन जो आहे हम्म. तो 90% गटमध्येच फॉर्म होतो. हो असं असतं का? हा हे होतं त्याच्यामध्ये होतं. त्यामुळे आपण पूर्वी म्हणायचो ना की पोट ज्याचं छान चांगलं आहे की तो त्याचं छानच आहे, आरोग्य आरोग्य चांगलं चांगलं आहे. असतं. त्यामुळे हा. पोटावर पहिले काम जर केलं हम्म. तर बरेचसे तुमचे डिसिजेस तुमचे नॉर्मल म्हणजे म्हणजे तुम्हाला आरोग्य चांगलं आरोग्य चांगलं राहतं. राहू शकतं. प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअरच्या दृष्टीने लॉंगिव्हिटी सपोर्ट ज्याला म्हणतो आपण हम्म. ते सगळं त्याच्याने राहू शकतं. पण हे सगळं कसं सगळ्या बाजूनी ह्याचा विचार करून डाएट दिलं गेलं पाहिजे. अस्मिता, हे 2-4 प्रश्न विचारून काही माझं समाधान झालेलं नाहीये. मला भरपूर माहिती तुझ्याकडून हवी आहे या विषयावर आणि यासाठी माझ्या डोक्यात तर असंख्य प्रश्न आहेत. ते मी पुन्हा एकदा तुला विचारणार आहे. एकदा काय एका भागात काही माझं समाधान होणार नाही. आपण बरेचदा भेटूयात आणि या विषयावर भरपूर गप्पा करूयात आणि तू मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. ओके. न्यूट्रिशन हा ना माझा एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे मी पण खूप वेळ बोलू शकते त्याच्यावर. त्यामुळे आपण नक्की भेटू आणि नक्की अगदी, असे हे अगदी, करूया अगदी तेवढ्या ह्याच्यामध्ये नक्की. सगळ्या चालेल. ह्याच्यामध्ये करूया. बघितलंत? आपल्या आरोग्याची काळजी घेताना या भागातल्या चर्चेचा आपल्याला किती फायदा होणार आहे ते. फूड इज मेडिसिन या कन्सेप्टला हॉर्टा ब्रँड तुमच्यापर्यंत एक अवेअरनेस पोहोचवतो आहे. फिट रहा, खुश रहा.